नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। जातीवादी भडव्याने केली विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील कर्मचाऱ्यास शिवीगाळ। महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या पंढरपूर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील कर्मचाऱ्यास जातीवादी भडव्याने काल दिनांक 5 वाजता विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासामध्ये चहा पिण्यासाठी गेला असता तेथील कर्मचाऱ्याने या जातीवादी भडव्यास चहाचं कुपन घेण्यास सांगितलं। त्यावरून त्याला राग येऊन मी कोण आहे घाणेरड्या शिव्या देऊन त्याला अपमानित केलं। आज सकाळी 10 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना निवेदन देण्यात आलं। त्याप्रसंगी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मंदिर समितीचे अधिकारी उपस्थित होते। कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणारा हा पक्षाचा तालुकाध्यक्ष असून त्याच्यावर अगोदरही तडीपार, खंडणी, मागणी, जातीवाद, ॲट्रॉसिटी असे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। शशिकांत पाटील हा एका पक्षाचा तालुकाध्यक्ष असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। गुन्हा नाही दाखल झाला तर कामबंद आंदोलन करण्यात येईल असाही इशारा दिला किंवा त्याने भर चौकामध्ये माफी मागावी असं कर्मचाऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। काल जी अनिता रुपयेकरबरोबर जी घटना झाली ती खरं तर कुणीही गुन्हा मानवाबरोबर भांडण करू नये, शिवीगाळी केली। आणि मंदिर समितीचे जे कर्मचारी आहेत ते इथं काम करण्यापेक्षा सेवा बाहेर ते काही लोक आलेले आहेत, ती सेवा आलेली आहे। तरी आत्ता आम्हाला तुमचं निवेदन झालेलं आहे कार्यकारी अधिकारी। आज DSP साठी ताबडतोब या गोष्टीची आम्ही चर्चा त्याच्यावर सखोल कडक कारवाई करण्याची आणि तुमचं काय म्हणणं आहे ते आणि सर्व कर्मचाऱ्यांना सांगणं मला विशेष असं सांगायचं की आषाढी वारी ही पंढरपूर क्षेत्रातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची वारी आहे। नुसतं भारतातूनच नव्हे आणि महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगातले वारकरी पंढरपूर क्षेत्री येतात। तरी माझी सर्व कर्मचाऱ्यांना विनम्रपणे प्रार्थना आहे की आपण कुठल्याही प्रकारचं आंदोलन करून येणाऱ्या भाविकाची गैरसोय करू नये अशी आमची तुमच्या संघटनेला विनंती आहे। भाविकाची गैरसोय करू नये अशी आमची तुमच्या संघटनेला विनंती आहे। पंढरपूर प्रतिनिधी ज्योतिराम कांबळे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।